नमस्कार, माहीज किचनमध्ये मी आपलं स्वागत करते। आज आपण खानदेशी वांग्याचं भरीत बनवणार आहोत। त्यासाठी मी इथे 3 भरताची वांगी घेतलेली आहेत। ती स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत आणि त्याला आता आपण वरतून तेल लावून घेऊ। सर्व वांग्यांना तेल लावून झाल्यानंतर सुरीने अधेमध्ये याला कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून भाजताना त्यामध्ये जी वाफ कोंडेल ती एकदम बाहेर निघणार नाही। आपण जर कट लावले नाही तर मग ती वाफ जी आहे ती एकदम बाहेर निघते आणि वांगी फुटतात। गॅसवर मी या ठिकाणी जाळीवर वांगी सर्व बाजूंनी चांगली भाजून घेते। तोपर्यंत आपण मिरची आणि लसूण ठेचून घेऊयात। मिरची मी इथे भाजून घेतलेली आहे। अर्धा चमचा मीठ। आपल्याला जसं तिखट आवडत असेल तशी मिरची वापरायची आहे। या ठिकाणी मिरची आणि लसूण अगदी आपण बारीक ठेचून घेतलेला आहे। वांगी आपली भाजून झालेली आहेत। त्याची आपल्याला वरची साल पूर्ण काढून घ्यायची आहे। देठही बाजूला करायची आहेत आणि चमच्याने अगदी बारीक करून घ्यायचं आहे। खलबत्त्यामध्ये वाटलं तरी हरकत नाही, पण वांगी लगेच बारीक होऊन जातात कारण ती अगदी मऊ असतात। फोडणीसाठी इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। जिरं बघा लगेच तडतडायला लागलेलं आहे। या ठिकाणी मी अर्धी मूठ शेंगदाणे घातलेले आहेत। तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। त्यानंतर यामध्ये आपण ठेचून घेतलेलं मिरची आणि लसणाची पेस्ट तेलामध्ये तीही आपण हलकीशी भाजून घेऊ। 1 वाटी कांदा पात धुवून बारीक कट करून घेतलेली आहे, ती घातलेली आहे। अगदी छान असं हे खानदेशी वांग्याचं भरीत लागतं। यामध्ये आता पुन्हा थोडंसं मीठ, कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे। जी पात आहे ती, त्यानंतर यामध्ये बारीक करून घेतलेलं वांग घालून आपल्याला पुन्हा चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे आपण इथे एकत्र करून घेऊ। तुम्हाला माझ्या रेसिपीज कशा वाटतात हे मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडत असतील तर माहीज किचन चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व। बघा अगदी छान मऊसूत असं आपलं खानदेशी वांग्याचं भरीत तयार आहे। रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि कशी वाटली मला सांगा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत। थँक्यू।